लेतारे संडे म्हणजेच रिजॉयसिंग संडे, उपवास काळातील चौथ्या रविवारला लेतारे संडे म्हणजेच आनंदाचा रविवार म्हणून संबोधलं जातं. यशाया संदेष्टाच्या पुस्तकामध्ये अध्याय 66 ओवी 10 मध्ये म्हटलेलं आहे, रिजॉइस जेरुसलेम. त्याप्रमाणे आपल्या सर्वांना ख्रिस्त सभा हे उपवास काळातील चौथ्या रविवारी आनंद करण्यासाठी, उल्हास करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. ज्याप्रमाणे पुनरुत्थानाचा अनुभव घेण्यासाठी आपण उत्सुक आहोत हे दर्शविण्यासाठी आणि उपवास काळाच्या मध्यावर आपण आलेलो आहोत याची आठवण करून देण्यासाठी लेतारे संडे साजरा केला जात आहे. परमेश्वराला भेटण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत. डिवाइन एन्काउंटर म्हणजेच देवाची भेट घेणे, देवाबरोबर सभेट करणे, देवाचा अनुभव घेणे, यासाठी आपण सतत प्रयत्न करीत असतो. आपले सगळे आध्यात्मिक उपक्रम जे आहेत ते सगळे आध्यात्मिक उपक्रम देवाच्या भेटीसाठी, देवाच्या अनुभवामध्ये वाढण्यासाठी आपल्याला पूरक असतात. आपली प्रार्थना म्हणा, आपली साक्रामेंट म्हणा, देव शब्दाचं वाचन आणि चिंतन म्हणा, किंवा आपली सेवाकार्य म्हणा, ह्या सर्वांमधून आपण देवामध्ये वाढण्यासाठी, देवाबरोबर समेट करण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतो. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल करिंथीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला आठवण करून देतो की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपला समेट झाला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराशी आपल्याला जोडलेला आहे. मात्र आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो की जरी आपण परमेश्वराबरोबर जोडले गेलो असलो तरी पापामुळे आपल्याला परमेश्वराने जे स्वातंत्र्य दिलं आहे त्या स्वातंत्र्याच्या दुरुपयोगामुळे आपण परमेश्वरापासून दूर जातो. उदयापुत्राचा दृष्टांत जो आहे तो आपल्याला अशाच प्रकारे परमेश्वरापासून दूर जाण्याचं एक उदाहरण किंवा शिकवण देत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून हा उदयापुत्र जो दुसरा पुत्र आहे तो परमेश्वरापासून म्हणजेच आपल्या कुटुंबापासून, आपल्या आईवडिलापासून दूर जातो. मात्र जेव्हा त्याला कळतं की परमेश्वर किती चांगला आहे, आजच्या स्तोत्रामध्ये स्तोत्र 34 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, परमेश्वर हा दयाळू आहे, परमेश्वर हा प्रेमळ आहे, परमेश्वर क्षमाशील आहे, परमेश्वर उदार आहे. अशा परमेश्वराचा जेव्हा त्याला भान होते किंवा त्याला जाणीव होते तेव्हा तो पश्चाताप करतो, तो भानावर येतो. आपण परमेश्वरापासून दूर गेलो आहोत आणि म्हणून तो परमेश्वराकडे वळण्याचा निश्चय करतो, निर्णय घेतो. आपण देखील जीवनामध्ये जेव्हा परमेश्वराला भेटण्यासाठी उत्सुक होतो, परमेश्वरापासून दूर गेल्यानंतर परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेण्यासाठी आपण जेव्हा परत येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला दिसतं की परमेश्वर आपला शोध करत आहे. हा बाप जो आहे त्या उदयपुत्राचा तो वाट पाहत होता. तो कदाचित रोज रोज वाट पाहत असेल. तशाच प्रकारे परमेश्वर आपली वाट पाहत असतो. आणि जेव्हा या बापाला त्या पुत्राचं दर्शन घडतं, तो दूर आहे तोपर्यंतच हा बाप त्याच्याकडे धावून जातो. तशाच प्रकारे परमेश्वराकडे आपण जर वळलो, आपण जर चिंतन केलं, आपण जर भानावर आलो आणि परमेश्वराबरोबर समेट करण्यासाठी आपण एक पाऊल उचललो तर परमेश्वर आपल्यासाठी धाव घेतो आणि आपल्याला जणू काही वेंग मारून आपला समेट पुन्हा साधून घेतो. अशा प्रकारे लूकच्या शुभवर्तमानातील हा उदयापुत्राचा जो दृष्टांत आहे तो सुंदररित्या आपल्याला शिकवत आहे. जणू काही परमेश्वर आपली वाट पाहत आहे, आपला समेट करण्यासाठी, आपल्याला स्वीकारण्यासाठी. आपण जसे आहोत तसा आपला स्वीकार करण्यासाठी परमेश्वर उत्सुक आहे. आपण परमेश्वराकडे वळतो का? आपण परमेश्वर बरोबर समेट करण्याचा निश्चय करतो का? प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, या परमेश्वर बरोबर समेट करा, परमेश्वर तुमची वाट पाहत आहे. त्याचप्रमाणे आजच्या शुभवर्तमानातील जो मोठा मुलगा आहे तो देखील आपल्याला फार अशी चांगली शिकवण देत आहे. जर आपण शुभवर्तमानाची सुरुवात बघितली तर प्रभू येशू ख्रिस्ताने ही शुभवर्तमान शास्त्री पुरुषांसाठी
लिहिलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. कारण शास्त्री पुरुषी हे परमेश्वराच्या प्रेमाचा, दयेचा आणि चांगुलपणाचा जो अनुभव आहे तो स्वीकारण्यासाठी तयार नव्हते. प्रभू येशू ख्रिस्त जो परमेश्वराचा तारणारा आहे, मसीह आहे, त्याचा स्वीकार करण्यासाठी तयार नव्हते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा दृष्टांत त्यांना देऊन त्याद्वारे परमेश्वराचा खरा रूप किंवा स्वभाव जो आहे तो त्यांच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी आपण देखील या मोठ्या मुलाप्रमाणे, शास्त्री पुरुषाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा परमेश्वर दया दाखवण्यासाठी उत्सुक आहे तेव्हा आपण त्याचा दयेचा स्वीकार करण्यास तयार होत नाहीत. आणि म्हणून वडील जो आहे आजच्या शुभवर्तमानातला तो त्याच्याकडे देखील धाव घेतो आणि त्याला देखील विनंती करतो, त्याला देखील समेट करण्यासाठी आमंत्रण करतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर आपल्या प्रत्येकासाठी, सर्वांसाठी समेट करण्यासाठी, परमेश्वराचा अनुभव देण्यासाठी आणि परमेश्वराच्या कृपेमध्ये, दयेमध्ये वाढण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये यहोशुआला परमेश्वर सांगतो की मी तुमचा सगळं भार जो आहे, तुमचा सगळा त्रास जो आहे, गुलामगिरीचा जो अनुभव आहे तो दूर करून वल्हांडणाचा सण साजरा करण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करीत आहे. इस्रायल लोकांनी पहिल्यांदा कानानमधील जे उत्पन्न होतं ते खाल्लं आणि वल्हांडणाचा सण साजरा केला. त्याचप्रमाणे परमेश्वर ह्या लेतारी संडे म्हणजेच आनंदाच्या रविवारी आपल्या प्रत्येकाला परमेश्वराबरोबर समेट करण्यासाठी, परमेश्वराचा अनुभव घेण्यासाठी आणि परमेश्वराचा गौरव करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. परमेश्वर जो दयाळू आहे त्या परमेश्वरापासून आपण दूर जाऊ नये, त्या परमेश्वराकडे आपण पाठ करू नये, तर त्या परमेश्वराबरोबर समेट करून त्या परमेश्वराचा अनुभव दुसऱ्यांना द्यावा म्हणून विशेष प्रार्थना करूया. रविवार दिनांक 23 मार्च रोजी माझा वाढदिवस झाला. माझ्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण वसई धर्मप्रांतामध्ये सर्व चर्चेसमध्ये माझ्यासाठी प्रार्थना करण्यात आली. आणि म्हणून आजच्या दिवशी मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आपले सर्व फादर्स, सिस्टर्स आणि सर्व भाविक ह्याने माझ्यासाठी जी प्रार्थना केली त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, मी देखील तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहे. तुमच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा आणि परमेश्वराच्या कृपेमध्ये तुम्ही आणि तुमचं कुटुंब राहावं म्हणून मी प्रार्थना करतो. गॉड ब्लेस यू. थँक यू व्हेरी मच.